माझं नाव रोहन आहे. मी 24 वर्षाचा असून एका खेडेगावात राहतो. माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे. पण घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मला पुढे शिक्षण घेता आलं नाही. 12वी झाल्यानंतर मी मिळेल ती शेतातली किंवा शहरातली कोणतीही कामं करू लागलो. माझ्या एका मित्राच्या ओळखीतून मला एका किराणा दुकानात काम मिळालं. पण ते किराणा दुकान शहराच्या ठिकाणी होतं आणि माझ्या घरापासून साधारण 11 ते 12 किलोमीटर अंतरावर होतं. मी दररोज सकाळी 9 वाजता कामावर जात असे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी परतत असे. मी ज्या मालकाकडे काम करत होतो ते मालक खूप प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावाचे होते. ते मला वेळेवर पगार द्यायचे, जास्त काम सांगत नसत आणि नेहमी माझ्याशी अगदी आपुलकीने वागायचे. एकदा मी आणि मालक दोघेही दुकानात बसून काम करत होतो. आलेल्या ग्राहकांना सामाईन देत होतो. त्या दिवशी थोडेच ग्राहक होते, त्यामुळे दुकानात शांत वातावरण होतं. अचानक मालकांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते चेहऱ्यावर हात ठेवून बसले. मी गोंधळून गेलो की काय होतं हे काहीच कळेना. मग मी शेजारी पाजारी काम करणाऱ्या लोकांना बोलावून आणलं आणि आम्ही सर्वांनी मिळून मालकांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा कळलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना ब्लॉकेज झाला आहे आणि त्वरित सर्जरी करणं गरजेचं आहे. मी मालकीनबाईंना फोन केला आणि सर्व घटना त्यांना सांगितली. हे ऐकताच मालकीनबाई खूप घाबरल्या, टेन्शनमध्ये आल्या आणि रडायला लागल्या. त्या लगेच हॉस्पिटलमध्ये आल्या, डॉक्टरांशी बोलल्या आणि सर्जरीसाठी होकार दिला. त्यांनी त्यांच्या मुलीलासुद्धा फोन करून बोलावलं. मला आधी माहीतच नव्हतं की मालकांना मुलगी आहे, कारण ती शहराबाहेर शिकायला होती. तिचं शिक्षण जवळपास पूर्ण झालं होतं आणि ती काही दिवसात गावी परतणार होती. पण या घटनेमुळे तिला तातडीने घरी यावं लागलं. डॉक्टरांनी सर्जरी केली आणि सुदैवाने मालकांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. पण आता दुकानात काम करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आली होती, कारण मालकांना काही दिवस नाही तर काही महिने आराम करणं गरजेचं होतं. मी रोज दुकानात सांभाळत होतो आणि त्यांच्यासाठी लागणारं औषधं आठवड्याच्या बाजारातून किंवा दुसऱ्या दुकानातून सामान आणून घरी पोहोचत होतो. असंच एकदा मी त्यांच्या दुकानातील किराणा घेऊन त्यांच्या घरी गेलो. मी दाराची बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला आणि माझ्या डोळ्यांसमोर एक सुंदर तरुणी उभी होती. ती साधारण माझ्याच वयाची असावी. मी तिला पाहतच राहिलो, कारण ती इतकी सुंदर होती की तिचं सौंदर्य शब्दात मांडणं खरंच कठीण होतं. तिचा गुलाबी चेहरा, काळेभोर लांबसडक केस, टपोरी डोळे आणि अंगावर घातलेला पंजाबी ड्रेस, सगळं काही इतकं आकर्षक होतं की मी क्षणभर श्वास घ्यायचंच विसरलो. ती दिसत होती जणू एखाद्या चित्रातून बाहेर आलेली परीच. खरं सांगायचं तर मी खूप थक्क झालो होतो, कारण मला माहिती होतं की मालकांची मुलगी घरी आली आहे, पण तिला मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या क्षणी माझं हृदय जरा वेगळ्याच तालावर धडधडू लागलं. मला जाणवलं की आयुष्य माझ्यासमोर एक नवं वळण घेऊन उभं आहे. आज तिला मी पहिल्यांदा पाहत होतो आणि त्या क्षणाचं सौंदर्य मी कधीही विसरू शकणार नाही. ती माझ्याकडे पाहून गोड हसली आणि मला आत यायला सांगितलं. तिच्या त्या हसण्यात एक वेगळाच आपलेपणा होता, जणू पहिल्या भेटीत तिने माझ्या मनाला स्पर्श केला. मी थोडा संकोचून म्हणालो, मी तुमच्या दुकानावर काम करतो. त्यावर ती हसतच म्हणाली, मला माहिती आहे. तिने माझ्या हातातल्या बाजारच्या पिशव्या सहज घेतल्या आणि मला बसायला सांगितलं. तिच्या त्या गोड वागण्याने माझ्या मनात एक वेगळीच उमेद निर्माण झाली. तिने आईला सांगितलं की मी आलो आहे. मालकीनबाई बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या, थोडा वेळ थांब, मी चहा करते. मी आदराने म्हणालो, बाईसाहेब, दुकान बंद करून आलो आहे, लवकरच दुकान चालू करायचं आहे. त्यावर त्या शांतपणे हसून म्हणाल्या, 5-10 मिनिट उशीर झाला तरी काही फरक पडत नाही, पण चहा घेऊनच जा. तुझ्यामुळेच आम्हाला खूप आधार मिळाला आहे. जर तू त्यावेळेस दुकानात नसतास आणि मालकांकडे लक्ष दिलं नसतंस तर आज काहीतरी विचित्र घडलं असतं. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी तरळलं, कारण त्यांच्या आवाजात कृतज्ञता आणि प्रेम होतं. मालकांची मुलगीही तिथेच होती. ती माझ्याकडे कौतुकाने पाहत होती, जणू तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आदर आणि आपुलकी झळकत होती. त्यामुळे माझी छाती अभिमानाने फुलून आली, जणू मी काहीतरी मोठं केलंय असं मला वाटू लागलं. काही वेळाने त्या दोघीही घरात गेल्या आणि थोड्याच वेळाने मालकांची मुलगी तिच्या नाजूक आणि कोमल हातात
माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी तो कप घेतला आणि चहा पिऊ लागलो. पण माझं लक्ष त्या चहापेक्षा तिच्याकडेच अधिक होतं. ती माझ्यासमोर उभी राहून गोड स्वरात म्हणाली, "थँक यू, तुम्ही माझ्या पप्पांची काळजी घेतल्याबद्दल. मी तुमची खूप आभारी आहे." तिच्या त्या गोड आवाजाने माझं मन भारावून गेलं. मी म्हणालो, "त्यात थँक यू म्हणण्यासारखं काय आहे? हे तर माझं कर्तव्यच होतं." चहा पिऊन झाल्यानंतर मी तिच्या वडिलांच्या खोलीत गेलो. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ते आता बरे झाले होते. पण डॉक्टरांनी जास्त प्रवास करायला नको असं सांगितलं होतं. मी त्यांना आश्वस्त करत म्हणालो, "तुम्ही अजिबात दुकानाची काळजी करू नका. मी व्यवस्थित हँडल करीन. आलेला माल उतरून घेतोय आणि रोजचा हिशोबही तुम्हाला सांगतोय." असेच 5-6 दिवस गेले आणि एके दिवशी मी दुकानात होतो. दुपारची वेळ होती. दुकानात जास्त ग्राहक नव्हते. मी मालाची आवराआवर करत होतो. तेवढ्यात अचानक दरवाजाची घंटी वाजली. मी वर पाहिलं तर दारात मालकांची मुलगी उभी होती. ती हळूच हसत आत आली. माझ्या नजरा तिच्या चेहऱ्यावर स्थिरावल्या. एक क्षणभर मी दबकलो. जणू वेळ थांबून गेला होता. मी तिच्याकडे येऊन अगदी माझ्या शेजारी असलेल्या स्टूलवर ती बसली. मी चकित होऊन विचारलं, "तुम्ही?" ती हलकीच खुदकून हसली. तिच्या हसण्यात एवढा निरागस गोडवा होता की माझं हृदय धडधडायला लागलं. ती म्हणाली, "मला आईबाबांनी तुमच्यासोबत काम करायला पाठवलं आहे. माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. पण घरी बसून मी काय करणार? म्हणून मीच बाबांना आणि आईला म्हटलं की मी दुकानावर जाऊन मदत करते." मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिचे डोळे काळसर, निळसर आणि त्यात सतत चमकणाऱ्या 2 ताऱ्यांसारखे दिसत होते. ती पुढे म्हणाली, "तुमचं नाव रोहन आहे ना? कारण आईबाबा तुम्हाला नेहमी रोहन म्हणूनच हाक मारतात, हे मी ऐकलं आहे." मी हलकसं हसत मान हलवली आणि हो म्हणालो. ती गालातल्या गालात गोड हसली. तिच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य इतकं मोहक होतं की मला नजर हटवणं अशक्य झालं. मग ती हळू आवाजात म्हणाली, "माझं नाव अनन्या आहे." ते नाव जणू माझ्या कानात घंटानादासारखं घुमलं. मी थोडं थांबून तिच्याकडे एकटक पाहिलं आणि मनापासून म्हणालो, "खूप सुंदर नाव आहे." हे ऐकून ती थोडी लाजली. तिच्या गुलाबी गालावर खळी पडली आणि त्या खळीने माझं मन अक्षरशः जखडलं. त्या क्षणी माझ्या हृदयात एक वेगळंच वादळ उठलं. खरं सांगायचं तर त्या क्षणापासून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ती दिसायला सुंदर तर होतीच, पण तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचा निरागस चेहरा हे सगळं माझ्या मनात खोलवर उतरू लागलं. माझ्या डोळ्यांसमोर फक्त तिचाच चेहरा तरळू लागला. ती दुकानात काम शिकायला लागली. तिला जास्त काही माहिती नव्हतं, पण मी सामान आणि व्यवहार हळूहळू तिला शिकू लागलो. पैसे कसे मोजायचे, ग्राहकांशी कसं बोलायचं, सामानाचं पॅकिंग कसं करायचं, हे सगळं मी तिला समजावून सांगताना माझं लक्ष कामापेक्षा तिच्या डोळ्यात हरवण्यात जास्त असे. ती शिकताना मन लावून ऐकायची, पण मध्येच तिची नजर माझ्याकडे वळायची आणि आमच्या नजरा एकमेकांत अडकून जायच्या. एकदा तर असं झालं की मी तिला सुट्टे पैसे मोजून दाखवत होतो. तिची बोटं नकळत माझ्या बोटांना स्पर्शून गेली. माझ्या अंगावर शहारा आला. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज उमटली आणि ती पटकन दुसरीकडे बघू लागली. पण त्या एका क्षणाचा स्पर्श माझ्या मनात खोलवर कोरला गेला. दुकानाचं वातावरण तिच्या येण्यामुळे बदलून गेलं होतं. आधी ते फक्त कामाचं ठिकाण होतं. आता ते रोज माझ्यासाठी एक उत्सव झालं होतं. तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात रंग भरले होते. सकाळी दुकान उघडताना मनात उत्साह असायचा. आज ती पुन्हा येणार, पुन्हा तिचं हास्य पाहायला मिळणार, पुन्हा तिच्याजवळ बसून बोलता येणार. ग्राहकांशी बोलताना ती हलकंसं माझ्याकडे पाहायची. मी तिच्याकडे पाहायचो. मग आमची नजरानजर व्हायची. त्या नजरेतून शब्दांशिवाय कित्येक गोष्टी बोलल्या जायच्या. कधी ती नकळत हसायची, तर कधी मी तिला हसून उत्तर द्यायचो. जणू आमचं एक गुप्त जग होतं, जे फक्त नजरेतून उलगडत होतं. हळूहळू तिच्या प्रत्येक हालचालीने, तिच्या हसण्याने, तिच्या बोलण्याने माझं मन व्यापून टाकलं. माझ्या थकलेल्या दिवसांमध्येही तिच्या एका हास्याने सगळं विसरायला भाग पाडलं. तिच्या येण्यामुळे माझ्या कामात खूपच मदत झाली आणि दुकानाचं वातावरण जणू एका वेगळ्याच रंगाने न्हायल्यासारखं झालं. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही दोघेही कामात गुंग असायचो. पण त्या कामाच्या मागे एक गुप्त खेळही सुरू असायचा.
आमच्या नजरेचा, आमच्या हसण्याचा. कधी ती पैसे मोजत असताना नकळत माझ्याकडे डोळे वर करून पाहायची. मी जरी ग्राहकांशी बोलत असलो तरी तिच्या त्या नजरेत अडकून जायचो आणि मग मी तिला हसून उत्तर द्यायचो. ती पटकन नजर चुकवायची, पण तिच्या ओठावर उमटलेलं लाजरस स्मित माझ्या मनात दिवसभर रेंगाळत राहायचं. कधी ग्राहक कमी असायचे, दुकानात शांतता पसरलेली असायची, तेव्हा आम्ही दोघे एकत्र बसून मोजणी करायचो. तिच्या बोटांनी सुट्टे पैसे उचलताना कधी माझ्या हाताला स्पर्श व्हायचा. अगदी क्षणभराचा तो स्पर्श असायचा, पण माझ्या अंगावर शहारे उठायला पुरेसा होता. ती स्पर्श झाल्यावर लगेच गालातल्या गालात हसायची आणि मी नकळत तिच्याकडे पाहून थोडासा गोंधळलेला चेहरा करायचो. हळूहळू अनन्याही दुकानाच्या कामात चांगली ट्रेन झाली होती. तिला व्यवहार कसा करायचा, कॅल्क्युलेशन कसं करायचं, मोजमाप कसं घ्यायचं, ग्राहकांना सामानाचं पॅकिंग कसं करायचं, हे सगळं अगदी पटकन समजू लागलं. खरं सांगायचं तर मला तिची हुशारी पाहून अभिमान वाटायचा. कधीकधी ती काहीतरी चुकीचं मोजायची, मग मी तिच्या हातातली वही घेऊन दाखवायचो. ती अगदी लक्ष लावून ऐकायची, पण मध्येच तिचे डोळे माझ्या चेहऱ्याकडे वळायचे. एकदा तर असं झालं की मी तिच्या हातातला पेन घेताना माझी बोटं तिच्या हातावर थांबली. तिच्या डोळ्यात मला एक वेगळाच प्रकाश दिसला, जणू काही तीही मला काही सांगू पाहत होती. त्या क्षणी आम्ही दोघेही काहीच बोललो नाही, फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवलो. दुकानातल्या भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिकही त्या शांततेला भंग करू शकत नव्हती. तिच्या सोबतच्या प्रत्येक क्षणाने माझ्या आयुष्यात एक नवा रंग भरायला सुरुवात केली होती. साधंसुधं काम, सामानाचे मोजमाप, पैशाची देवाणघेवाण, या सगळ्यातही आता मला एक अनोखी गोडी सापडत होती, कारण ते काम मी तिच्यासोबत करत होतो. ती सकाळी येताना तिच्याबरोबर जेवणाचा डबा घेऊन यायची आणि मीही माझा डब्बा आणायचो. मग दुपारी आम्ही एकत्र जेवण करायचो, गप्पा मारायचो आणि थोडा वेळ आराम करायचो. त्या क्षणांमध्ये मला खूप छान वाटायचं, जणू साधंसुधं आयुष्य देखील रंगतदार झालं होतं. अनन्या शहरात शिकलेली असल्यामुळे तिला बाहेर फिरायची, सिनेमा पाहायची, थोडं मोकळेपणाने जगायची सवय होती. एके दिवशी ती हसत मला म्हणाली, रोहन, आज आपण दुपारी सिनेमा पाहायला जाऊ का? मी थोडा चकित झालो, पण तिच्या डोळ्यातली चमक पाहून मी नाही म्हणू शकलो नाही आणि होकार दिला. दुपारी 2:30 वाजता दुकान बंद केलं. जवळच्या एका थिएटरमध्ये सिनेमा हॉलच्या बाहेर हिंदी सिनेमाचं पोस्टर लावलं होतं आणि तोच सिनेमा आता चालू होणार होता. आम्ही दोघे तिकीट घेऊन हॉलमध्ये शिरलो. आतलं वातावरण मंद उजेडात, थंडगार एसीच्या झुळकीत आणि लोकांच्या कुजबुजाने भरलेलं होतं. आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. गर्दी असली तरी आमच्यातील जवळीक मात्र अजून जास्त जाणवू लागली. सीटवर जणू काही अंतरच उरलं नव्हतं. मी आणि ती अगदी शेजारी. तिच्या सुगंधाचा हलकासा दरवळ माझ्या श्वासात मिसळत होता. चित्रपट सुरू झाला. पडद्यावर संगीताच्या लहरी उमटत होत्या, पण माझं मन मात्र तिच्या शेजारी बसल्याच्या अनुभवात गुंग होतं. तिचा पदर हलका हलका माझ्या हाताला स्पर्श करत होता आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर शहारे उठत होते. सिनेमा रोमॅन्टिक होता. नायक नायिकेच्या नजरा अशा एकमेकांत गुंतत होत्या, तशाच आमच्या नजरांमध्येही काहीतरी अनोखं घडत होतं. कधी स्क्रीनवरचा सीन पाहताना आमची नजर एकमेकांच्या डोळ्यात रेंगाळायची, मग दोघेही हलकंसं हसायचो. त्या अंधुक प्रकाशात तिचे डोळे अगदी चमकत होते, जणू काही ते माझ्यासाठीच बोलत होते. पॉपकॉर्न घेताना ती माझ्याकडे वळली. तिचा हात माझ्या हाताला हलकासा स्पर्शून गेला. काही वेळाने मीही तिच्यासाठी आईस्क्रीम आणलं. ती आईस्क्रीम खाताना नकळत माझ्याकडे पाहून हसली. तिच्या त्या हसण्यात अशी काही जादू होती की मला सिनेमाचा विसर पडला. आणि मग अचानक अगदी नकळत आमचे हात एकमेकांच्या हातात आले. सुरुवातीला क्षणभर आम्ही दोघे थोडे दचकलो, पण नंतर तिने तिची कोमल बोटं माझ्या हातात गुंफली. त्या स्पर्शाने माझ्या मनात एक वादळ उसळलं. हृदयाची धडधड वाढली, श्वास वेगवान झाला. माझ्या हातात तिचा हात होता आणि त्या क्षणी मला असं वाटलं जणू संपूर्ण जग इथेच थांबलं आहे. सिनेमा चालू होता, पडद्यावर दृश्य बदलत होती, पण आमचं जग मात्र आमच्या हातातल्या त्या स्पर्शात अडकून बसलं होतं. मी हलकेच तिचा हात हातात घट्ट पकडला आणि तिनेही किंचित आपली ओंजळ माझ्या हातावर घट्ट केली. आमच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या. तिच्या डोळ्यात थोडीशी लाज होती, पण त्याबरोबर एक न बोललेली कबुलीही होती की ती माझ्याशी तितकीच जवळीक अनुभवते जितकी मी.
सिनेमा संपेपर्यंत आम्ही तसंच हातात हात धरून बसलो. पडद्यावर शेवटचं गाणं लागलं. लाईट्स हळूहळू पेटू लागले. लोक उठून बाहेर पडू लागले. पण आम्हाला मात्र आपले हात सोडवत नव्हते. जणू काही त्या क्षणाने आम्हाला एकत्र बांधून ठेवलं होतं. संध्याकाळी 6:15 वाजता सिनेमा संपला आणि आम्ही बाहेर आलो. थिएटरच्या बाहेरच्या गर्दीतून चालताना आमचे हात नकळत पुन्हा एकत्र आले. बाहेरचं आकाश गुलाबी नारंगी संध्याकाळाने रंगलेलं होतं आणि माझ्या मनात वाटत होतं, ही संध्याकाळ आता आमच्यासाठी खास आहे. सिनेमा खूप सुंदर होता, पण खरी जादू झाली होती तिच्या त्या नजरेतल्या आपुलकीने आणि पहिल्यांदाच माझा हात तिच्या हातात घेतल्याने. त्या दिवसानंतर माझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी वेगळं घडायला लागलं होतं. ती खूप खुश होती. हसत हसत मला म्हणाली, रोहन, मला तुझा नंबर मिळेल का? मी हसून माझा नंबर तिला दिला आणि त्या दिवसापासून ती मला मेसेज करू लागली, चॅटिंग करू लागली, फोनवर बोलू लागली. तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता. जणू ती मला खरोखरच आवडू लागली होती. कधीकधी ती माझ्याशी प्रेमाच्या गोष्टीही करायची आणि माझं मन तिच्या त्या प्रत्येक शब्दाने वितळत होतं. पण मनाच्या कोपऱ्यात मला एक वेदना कुरतडत होती, कारण मी एक नोकर होतो आणि आमच्या दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक होता. त्यात मालकांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होता आणि त्यांचा विश्वासघात करणं मला कधीही मंजूर नव्हतं. मला अनन्या आवडू लागली होती. ती खूपच सुंदर होती. तिचं बोलणं, तिचं हसणं सगळं माझ्या मनाला भुरळ घालत होतं. पण तिच्या आईवडिलांना फसवणं हे माझ्या मनाला पटणार नव्हतं. दिवस असेच जात राहिले. दरम्यान मालकांची तब्येत बरी होऊ लागली. ते हळूहळू सुधारत होते. एके दिवशी दुपारी आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. जेवणानंतर नेहमीप्रमाणे थोडा वेळ आराम करण्यासाठी बसलो. आम्ही अगदी जवळजवळ बसलो होतो. मी सहजपणे तिच्याकडे पाहिलं तर ती माझ्याकडे एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकत होतं. त्या क्षणी मला काही कळेना काय घडतंय, अनन्याच्या मनात काय चाललंय. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. वातावरणात एक अशी नशा होती की जणू वेळ जागा होऊन सगळं थांबून गेलं होतं. अचानक अनन्याने हलक्या थरथरणाऱ्या हाताने माझा चेहरा धरला आणि माझ्या ओठांवर एक हलकंसं चुंबन उमटवलं. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझ्या छातीतील धडधड कानात स्पष्ट ऐकू येत होती. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात लाजेची हलकी छटा होती, पण त्याच वेळी प्रेमाची एक खोल नदी वाहत होती. मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही. हळूहळू मीही तिच्या ओठावर ओठ टेकवले. तो क्षण ते एक चुंबन नव्हतं, ते आमचं पहिलं वचन होतं. त्या चुंबनात उत्कटता होती, ओलावा होता, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना पूर्णपणे स्वीकारण्याची इच्छा होती. तिचे केस माझ्या गालावर अलगद पडत होते. तिचा श्वास माझ्या श्वासात मिसळला होता. आम्ही डोळे मिटून त्या क्षणात हरवून गेलो. जगातलं सगळं काही नाहीसं झालं होतं. फक्त मी आणि ती. त्या काही क्षणांनी आमच्या आयुष्यातला एक नवीन दिशा दिली. आमच्या हृदयात प्रेमाच्या लाटा जोराने आपटू लागल्या. मनात एक वेगळंच वादळ उठलं होतं. आनंदाचं, उत्कटतेचं, पण त्याबरोबर भीतीचंही. काही वेळाने मी भानावर आलो. हात अजूनही तिच्या हातात होते. तिच्या ओठांचा गोडवा अजून माझ्या ओठांवर रेंगाळत होता. पण मनात असंख्य विचारांचे वादळ उठले. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात किंचित बेचैनी होती. हळू आवाजात मी म्हणालो, अनन्या, आपण हे चुकीचं करत आहोत. खरं तर तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. माझं घर, माझं आयुष्य ते इतकं साधं, इतकं गरीब आहे. मला तुला आणि तुझ्या आईबाबांना फसवायचं नाही. त्यांना आपलं नातं मान्य होणं कठीण आहे. त्यांच्या दृष्टीने मी फक्त एक नोकर आहे. माझे शब्द ऐकताच अनन्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. काही क्षण ती न बोलता माझ्याकडे पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागली. ती रडत म्हणाली, रोहन, नोकर असला म्हणून काय झालं? तू एक माणूस आहेस आणि तुझं मन सोन्यासारखं आहे. मी तुझ्या डोळ्यातला प्रामाणिकपणा पाहिलाय. तुला पैशाची किंवा श्रीमंतीशी नाही मोजता येणार. मला तुझ्या पैशाशी, तुझ्या घरच्या परिस्थितीशी काही देणं घेणं नाही. मला फक्त तू हवा आहेस. तुझं हृदय, तुझं प्रेम. तुझ्या प्रेमात जगायचं आहे आणि गरिबीतसुद्धा तुझ्यासोबत संसार करायला मी तयार आहे.
तिचे शब्द माझ्या कानात घुमले आणि माझ्या डोळ्यात पाणी दाटलं. त्या क्षणी माझ्या मनातलं सगळं ओझं हलकं झालं. माझ्या हातात तिचे थरथरणारे हात होते. तिच्या डोळ्यात निश्चय होता. मी हळूच तिच्या अश्रूवर ओठ टेकवले. तिचे गाल ओलसर झाले होते, पण त्या ओलाव्यातही एक गोडवा होता. मी तिला मिठीत घेतलं आणि ती माझ्या छातीवर डोकं टेकून रडत राहिली. माझ्या मनात एक असाच विचार उमटला, ही मुलगी खरंच माझ्यासाठीच आहे. मी तिला कधीच सोडणार नाही. आम्ही तिथे बराच वेळ शांत बसलो. बाहेरचं जग आम्हाला विसरून गेलं होतं. त्या क्षणी आमचं नातं फक्त प्रेमाचं नव्हतं, ते आत्म्याचं नातं बनलं होतं. तिच्या शब्दांनी माझं मन जिंकलं, पण तरीही मला पुढे काय करावं हे कळत नव्हतं. शेवटी त्या संध्याकाळी काम आटोपल्यावर मी धाडस करून अनन्याला घेऊन घरी गेलो आणि तिच्या आईवडिलांना बोलावलं. ते समोर आले तेव्हा माझं हृदय जोराने धडधडत होतं. मी घाबरत पण ठामपणे म्हणालो, मालक, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ते शांतपणे म्हणाले, बोल बोल रोहन. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, खरं सांगायचं तर अनन्याचं आणि माझं एकमेकावर प्रेम आहे, पण मला तुम्हाला फसवायचं नाही, म्हणून मी आधीच ही गोष्ट सांगत आहे. तुम्हाला आमचं नातं मान्य असेल नसेल तर काही हरकत नाही. मी लगेच हे सगळं थांबवेन. पण जर तुम्हाला योग्य वाटलं तर आमचं लग्न तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला वाटलं तर मला कामावरून काढून टाका, पण तुमच्याशी दगाफटका मी करणार नाही. एवढं बोलून मी तिथून निघून गेलो. 2-3 दिवस मी दुकानात कामावर गेलो नाही. अचानक एक दिवशी मालकांचा फोन आला. त्यांनी मला घरी बोलावून घेतलं. मी थोडा घाबरतच त्यांच्या घरी गेलो. तिथं मालक, त्यांची पत्नी आणि अनन्या तिघेही माझी वाट पाहत होते. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि मालक शांतपणे म्हणाले, रोहन, तू खूप चांगल्या मनाचा आहेस. तू आम्हाला सगळं स्पष्टपणे सांगितलं. तुझ्या या प्रामाणिकपणाचा हा तुझा पुरावा आहे. मी तुझं काम खूप वर्षापासून पाहतोय. तू कधीही दुकानामध्ये हेरफेर केला नाहीस, कधी चुकीचं वागला नाहीस. माझ्या आजारपणात तू आम्हाला खूप आधार दिलास. हो, तू गरीब आहेस, पण त्यात कसली लाज. गरीब असूनही तू प्रामाणिक आहे आणि तेच मोठं धन आहे. माझ्या मुलीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला दिसतंय तूही तिच्यावर तितकाच मनापासून प्रेम करतोय. म्हणून मी आणि माझी पत्नी तुमच्या लग्नाला होकार देतो. हे शब्द ऐकताच माझे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. अनन्याहीच्याही डोळ्यात पाणी आलं आणि माझ्याकडे हसत पाहत होती. आम्ही दोघेही त्या क्षणी एकमेकांच्या डोळ्यातून प्रेमाचं वचन देत होतो. ही आनंदाची बातमी मी लगेच माझ्या आईबाबांना सांगितली. काही दिवसात अनन्याचे आईबाबा माझ्या घरी आले आणि लग्नाची बोलणी झाली. मग काही दिवसांतच आमच्या दोघांचं खूप मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं. सगळ्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण ठरला. लग्नानंतरची आमची पहिली रात्रही खूप प्रेमाने, खूप जिव्हाळ्याने गेली. आजही अनन्या माझ्यावर तितकंच प्रेम करते जेवढं लग्नाआधी करत होती. आमचं आयुष्य आता खूप आनंदात चाललं आहे. लग्नाचा तो सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता. दोन्ही घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक आणि मित्रांच्या गराड्यात दिवस कसा निघून गेला हे दोघांनाही कळलं नाही. पण जसा जसा सूर्य अस्ताला गेला आणि रात्रीची शांतता पसरू लागली, तशी तशी रोहनच्या मनातील धडधड आणि हळूहळू वाढू लागली. आज त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. ज्या मुलीला त्याने एके दिवशी दुकानातील किराण्याच्या पिशव्या हातात देताना पाहिलं होतं, जिच्या केवळ एका हास्याने त्याचा पूर्ण दिवस उजळून निघायचा, आज त्याची अधिकृत पत्नी बनून त्याच्या घरात, त्याच्या आयुष्यात कायमची आली होती. रोहन आपल्या सजवलेल्या खोलीत बसून तिची वाट पाहत होता. खोलीत मोगऱ्यांचा फुलांचा मंद सुवासिक सुगंध दरवळत होता. टेबलवर ठेवलेल्या दिवाचा हलका पिवळसर प्रकाश खोलीत एक सुंदर रोमॅन्टिक रूप देत होता. तेवढ्यात दाराच्या घंटीचा नाजूक आवाज आला. दाराची कडी उघडली. अनन्याने सावकाश आत पाऊल ठेवलं. नवारी पैठणी साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर छोटीशी चंद्रकोर. अनन्याचं ते रूप पाहून रोहनच्या छातीतील धडधड अधिकच वाढली. ती इतकी अप्रतिम दिसत होती की रोहनची नजर तिच्यावरून हटेना. अनन्याने लाजत मान खाली घातली. तिच्या गुलाबी गालावर पडलेली ती छोटीशी खळी मंद प्रकाशात अजून मोहक दिसत होती. ती हळूच आत चालत रोहनजवळ आली. रोहन उठून तिच्यासमोर उभा राहिला. तू तू आज खूप सुंदर दिसत आहे अनन्या. रोहनच्या आवाजात एक अनोखा थरथराट होता. अनन्याने हळूच डोळे वर करून रोहनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात लाजेची छटा होती, पण त्याहून जास्त रोहनबद्दल अथांग प्रेम आणि आदर होता. ती हलकसं हसली आणि म्हणाली, तुम्ही सुद्धा खूप छान दिसत आहात. रोहनने पुढे होऊन तिच्या नाजूक हातांना आपल्या हातात घेतलं. तिच्या हाताचा तो रेशमी कोमल स्पर्श होताच रोहनच्या अंगावर प्रेमाचा शहारा आला.
अनन्या, मला अजूनही विश्वास बसत नाही. हे सगळं खरं आहे. एका साध्या दुकानातील नोकराच्या आयुष्यात तू एका परीसारखी आलीस. मी तुला कधीच कोणताही कमतरता भासू देणार नाही, हे माझं वचन आहे, रोहन अत्यंत भावूक होऊन म्हणाला. अनन्याने लगेच तिचा एक हात रोहनच्या ओठावर ठेवला. तिचे डोळे पुन्हा ओलसर झाले. पुन्हा तो शब्द, नोकर. रोहन, तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे मला सांगायची गरज नाही. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान आहात. मला श्रीमंती नको, मला गाड्या भल्या नको. मला तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची हीच घट्ट मिठी हवी आहे, अनन्याने प्रेमाने सांगितलं. एवढं बोलून अनन्याने रोहनच्या छातीवर आपलं डोकं टेकवलं. रोहनने हळूच आपले हात तिच्या पाठीभोवती गुंफले आणि तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं. दोन्ही हृदयांची धडधड आता एकाच तालात वाजायला लागली होती. रोहनने हलकेच अनन्याचा चेहरा आपल्या हातात धरला आणि तिच्या ओल्या कपाळावर आपलं पहिलं चुंबन उमटवलं. अनन्याने हळूच आपले डोळे मिटून घेतले. तिच्या श्वासाचा वेग वाढला होता. रोहनचे ओठ हळूहळू तिच्या चेहऱ्यावरून घसरत तिच्या ओठावर टेकले. त्या चुंबनात कोणतीही घाई गडबड नव्हती. त्यात फक्त वर्षानुवर्षाचं प्रेम, आदर आणि एकमेकांना पूर्णपणे समर्पित करण्याची भावना होती. खोलीतील मंद प्रकाश, फुलांचा गंध आणि त्या दोघांच्या श्वासांचा आवाज, जणू संपूर्ण जग तिथंच थांबून गेलं होतं. सकाळी जेव्हा आकाशात तांबडं फुटलं तेव्हा रोहनची झोप उघडली. त्याच्या हातावर अजूनही अनन्याच्या केसांचा लांब सडक पटा पसरलेल्या होत्या. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक तृप्त सुंदर हास्य होतं. रोहनने अत्यंत नाजूकपणे तिच्या गालावरून फिरणारी केस मागे केली. त्याच्या स्पर्शाने अनन्या हलकीशी चोरून हसली आणि तिने डोळे उघडले. शुभ सकाळ माझी बायको, रोहन तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला. शुभ सकाळ. अनन्याने लाजत आपला चेहरा रोहनच्या छातीत लपवण्याचा प्रयत्न केला. अरे वा, काल रात्रीपर्यंत तर खूप धाडशी बोलत होतीस आणि आता इतकी लाजतेस, रोहनने तिची खोड काढत विचारलं. रोहन प्लीज ना. अनन्याने हलकीशी थाप मारली आणि तो हसायला लागला. दोघेही उठले. ते काही दिवस पहिले अगदी स्वप्नवत गेले. अनन्या शहरातून आलेली असली तरी तिने रोहनच्या साध्या खेड्यातल्या घराला खूप प्रेमानं आपलंसं केलं होतं. सकाळी रोहनच्या आईला स्वयंपाकात मदत करणे असो की रोहनच्या वडिलांची औषधं वेळेवर देणं असो, अनन्याने सर्वांची मनं जिंकून घेतली होती. काही दिवसानंतर रोहन पुन्हा दुकानावर कामाला जाऊ लागला. आता ते दुकान फक्त मालकांचे राहिले नव्हते, तर रोहनही त्या दुकानाचा एक मुख्य आधार बनला होता. एके दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे दुकानात जास्त गर्दी नव्हती. रोहन वहीवर हिशोब लिहित बसला होता. तेवढ्यात दाराची घंटी वाजली. रोहनने वर पाहिलं तर समोर अनन्या उभी होती. तिने एका पिवळ्या रंगाची साडी घातली होती. हातात तिच्यासाठी खास बनवलेला जेवणाचा डबा होता. तू इथे यावेळेस? रोहन आश्चर्याने म्हणाला. हो का? मी माझ्या नवऱ्याच्या दुकानात येऊ शकत नाही का? अनन्या नखऱ्याने म्हणाली. ती आत आली आणि पूर्वीसारखीच रोहनच्या शेजारी असलेल्या त्या जुन्या स्टूलवर येऊन बसली. त्या एका क्षणात दोघांनाही त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. जेव्हा अनन्या पहिल्यांदा दुकानात काम करायला आली होती, जेव्हा एकमेकांना सुट्टी देताना दोघेही घाबरून नजरा चुकवायचे. काय विचार करताय? अनन्याने रोहनचा हात हातात घेत विचारलं. काही नाही. मला ते जुने दिवस आठवले, जेव्हा तू इथे बसून माझी फजिती करायचीस, चुकून भलताच हिशोब करायचीस आणि मी तुला शिकवायचो, रोहन हसत म्हणाला. अच्छा, म्हणजे मी फजिती करायची आणि तुम्ही काय करायचा? हिशोब शिकवण्याच्या बहाण्याने फक्त माझ्या डोळ्यात पाहत राहायचा. अनन्याने गालातल्या गालात हसत त्याला टोमणा मारला. रोहन थोडा गोंधळला. अरे तसं नव्हतं. हो तसंच होतं. मला सगळं कळत होतं रोहन. अनन्याने त्याच्याजवळ होऊन त्याच्या कानात हळूच म्हटलं. आणि खरं सांगू, मला तुमचं असं माझ्याकडे बघणं खूप खूप आवडायचं. रोहनने आजूबाजूला पाहिलं. दुकानात कोणीही नव्हतं. त्याने अचानक अनन्याचा हात धरून उठलं. अनन्या थेट त्याच्या अगदी जवळ आली. रोहन, काय करताय? हे दुकान आहे, कोणीतरी येईल. अनन्या घाबरून पण हसत म्हणाली. येऊ दे कोणीही. मी माझ्या बायकोचा हात धरलाय, कोणीची चोरी नाही केली. रोहन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. त्या अंधुक दुकानात सामानाच्या पोत्यामागे दोघांच्या नजरा पुन्हा एकमेकांत गुंतल्या. रोहनने तिच्या ओठावर एक हळू चुंबन घेतलं. अनन्याचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने हलकच रोहनच्या छातीवर हात ठेवला आणि स्वतःला त्याच्याजवळ ढकललं. गरिबीची, संघर्षाची वादळं अजूनही आयुष्यात होतीच, पण त्या दोघांच्या प्रेमाच्या अथांग सागरात त्या अडचणी खूप लहान वाटत होत्या. रोहन आणि अनन्याच्या या सुंदर, रोमॅन्टिक आणि प्रामाणिक प्रवासाची ही तर फक्त सुरुवात होती. लग्नानंतरचे काही महिने अगदी स्वप्नांसारखे सहज आणि सुंदर गेले. रोहन आणि अनन्याच्या संसाराची घडी हळूहळू बसत होती.
रोहन दुकानाची जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे सांभाळत होता. अनन्याच्या वडिलांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली होती, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दुकानात जाणे पूर्णपणे बंद केलं. त्यामुळे सर्व कारभार, पैशांची देवाणघेवाण आणि माल भरण्यापासून ते हिशोब ठेवण्यापर्यंत सर्व कामे रोहनच्या खांद्यावर होती. शहरातील त्या छोट्या दुकानात दररोज नवीन ग्राहक यायचे. रोहनचे नम्र वागणे आणि प्रामाणिकपणा यामुळे दुकानाचा खपही चांगला वाटला होता. संध्याकाळी 6 वाजता दुकान बंद करून 11 किलोमीटरचा प्रवास गावाकडे परतताना रोहनच्या मनात फक्त अनन्याचा विचार असायचा. पण एका रात्री असं घडलं ज्याने या सुंदर आणि शांत आयुष्याला एक अनाकलनीय वळण दिलं. ऑगस्ट महिन्याचे दिवस होते. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. रोहन रात्री 7:30च्या सुमारास दुकानाचे शटर खाली उडून कुलूप लावत होता. दुकानाबाहेरचे दिवे मंद झाले होते आणि रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. जेव्हा तो दुकानाच्या चाव्या आपल्या खिशात ठेवू लागला तेव्हा त्याच्या पायाजवळ एक कागदाचा गुंडाळलेला तुकडा पडल्याने त्याला दिसलं. शटरच्या खालच्या पट्टीतून तो कागद बहुतेक कोणीतरी आत सरकवण्याचा प्रयत्न केला असावा किंवा शटर लावताना तो बाहेर पडला असावा. रोहनने कुतूहलाने तो कागद उचलला. तो एक साधा पांढरा कागद होता, पण त्यावर लाल शाईने अतिशय वेड्यावाकड्या अक्षरात मराठीत काही ओळी लिहिल्या होत्या. रोहन, ज्या दुकानात तू मालक बनून बसला आहेस, ज्या मुलीला तू आपली पत्नी मानतोस, त्या दोन्ही गोष्टीमागे एक असा इतिहास आहे जो तुझ्यापासून लपवला गेला आहे. सत्याचा शोध घे, नाहीतर तू अशा दलदलीत रुतशील जिथून बाहेर पडणं अशक्य होईल. मालकाच्या भूतकाळातील डोकावून बघ. रोहनने ती चिठ्ठी 2दा-3दा वाचली. त्याचे हृदय अचानक जोराने धडधडू लागले. पावसाच्या गारव्यातही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. कोणीतरी खोडसाळपणा करत असेल. रोहनने स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण चिठ्ठीतील शब्द सामान्य नव्हते. त्यात अनन्याच्या वडिलांचा म्हणजे मालकांच्या भूतकाळाचा उल्लेख होता. रोहनने आजूबाजूला पाहिले, पण रस्त्यावर सावल्यांशिवाय कोणीही दिसत नव्हते. त्याने ती चिठ्ठी खिशात गुंडाळून ठेवली आणि सायकलवरून घराकडे निघाला. घरी पोचल्यावर रोहनने सामान्य राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे लक्ष वारंवार खिशातील त्या चिठ्ठीकडे जात होते. जेव्हा तो खोलीत गेला तेव्हा अनन्या आरशासमोर उभी राहून आपले केस विंचरत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे हास्य नव्हते, तर कसली तरी एक गूढ चिंता दिसत होती. रोहन आत आल्याचे पाहून ती थोडी दचकली आणि तिने हातातील वही पटकन ड्रॉवरमध्ये सरकवली. काय झालं अनन्या, तू घाबरलेली का दिसते? रोहननं विचारलं. काही नाही रोहन, बस सहजच. आज बाबांची तब्येत थोडी खालावली होती म्हणून बहुधा डोके दुखत आहे, तिने हसण्याचा प्रयत्न करत उत्तर दिलं. पण रोहनच्या ती गोष्ट तीक्ष्णपणे लक्षात आली. अनन्या ज्या वहीला लपवत होती ती वही तिने यापूर्वी कधीही वापरली नव्हती. रोहनने तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. अनन्या, माझ्यापासून काही लपवत नाहीस ना तू? अनन्याने रोहनच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात क्षणभर भीतीची छटा चमकून गेली. तिने लगेच नजर चुकवली. छे रोहन, तुझ्यापासून मी काय लपवणार? तू विनाकारण विचार करतोय. चल जेवून घेऊया. त्या रात्री अनन्या झोपी गेली तेव्हा रोहन जागाच होता. खोलीत पसरलेल्या अंधारात तो छत न्याहाळत विचार करत होता. एका बाजूला ती अज्ञात चिठ्ठी आणि दुसऱ्या बाजूला अनन्याची ही अचानक झालेली गुप्तता. या दोन्ही गोष्टींचा काही संबंध तर नाही ना? दुसऱ्या दिवशी दुकानात आल्यावर रोहनचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. त्याने मालकांच्या जुन्या फायली आणि हिशोबाच्या वह्या तपासण्यास सुरुवात केली. दुकान साधारण 15 वर्षापासून चालत होते. हिशोब अगदी व्यवस्थित होता, पण जेव्हा रोहनचे 5 वर्षापूर्वीच्या फायली उघडल्या तेव्हा त्याला विचित्र गोष्ट आढळली. 5 वर्षापूर्वी दुकानाच्या खात्यातून दरमहा एक मोठी रक्कम इतर खर्च म्हणून दाखवून काढली गेली होती आणि ही रक्कम दरमहा एकाच ठराविक तारखेला काढली जायची. 5 वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं? रोहन मनात पुटपुटला. तेवढ्यात दुकानात एक वृद्ध व्यक्ती आला. ते त्या भागातील जुने रहिवासी आणि मालकांचे जुने मित्र मानले जायचे. रामराम रोहनराव, दुकान छान सांभाळतोय, हे गृहस्थ म्हणाले. रामराम कापा, मालकांची कृपा आहे, रोहन म्हणाला. मग थोडा धीर धरून त्याने विचारलं, काका, तुम्ही तर मालकांना खूप वर्षापूर्वी ओळखता. 5-6 वर्षापूर्वी मालक काही अडचणीत होते का? कारण या जुन्या वह्यामध्ये काही हिशोब जुळत नाही. ते वृद्ध गृहस्थ क्षणभर थांबले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, रोहन, तू आता त्या घरचा जावई आहेस म्हणून तुला सांगतो. 5 वर्षापूर्वी या दुकानात एक भयंकर घटना घडली होती, पण मालकांनी ही गोष्ट कशीबशी दाबून टाकली. त्या घटनेनंतर त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न म्हणजे अनन्याला शहरात शिकायला पाठवून दिलं होतं. कसली घटना काका? रोहनचा श्वास रोखला. एका रात्री दुकानात चोरी झाली होती असे मालकांना सांगितलं होतं, पण गावात अफवा अशी होती की चोरी झाली नव्हती, तर दुकानात कोणीतरी घुसलं होतं
आणि त्यांचा मालकाशी मोठा वाद झाला होता. त्यानंतर 1 महिना पूर्णपणे दुकान बंद होतं. वृद्ध गृहस्थांनी माहिती दिली. रोहनच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. अनन्या शहरात शिकायला गेली नव्हती, तर तिला पाठवले गेले होते. आणि 5 वर्षापूर्वी दरमहा काढली जाणारी ती रक्कम कोणाला दिली जात होती? खंडणी? त्याच दिवशी दुपारी 3च्या सुमारास दुकानात कोणी नसताना पुन्हा दाराखालून एक कागद आत सरकला गेला. रोहनचे लक्ष दाराकडे धाव घेतली आणि शटर उघडून बाहेर पाहिले. रस्त्याच्या कोपऱ्याहून एक काळ्या रंगाचे जॅकेट घातलेली व्यक्ती पळून जात होती. रोहनने क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. पावसामुळे रस्ता निरसडा झाला होता. ती अज्ञात व्यक्ती गल्लीबोळातून वेगाने पळत होती. रोहन त्याच्या अगदी मागे होता. एका अरुंद गल्लीत पोहोचल्यावर ती व्यक्ती एका जुन्या बंद पडलेल्या इमारतीत शिरली. रोहन सावधपणे इमारतीत गेला. आत अंधार होता. दमट वास येत होता. कोण आहेस तू आणि मला चिठ्ठ्या का पाठवत आहेस? रोहन मोठ्याने ओरडला. शांततेचा भंग करत अंधारातून एक हसण्याचा आवाज आला. तो आवाज कोरडा आणि भीतीदायक होता. रोहन, तू खूप भोळा आहे. तुला वाटतं की तू एक प्रामाणिक कुटुंबात लग्न केलंस. तुला वाटतंय की मालकांनी तुला प्रामाणिकपणा पाहून जावई केला. अंधारातून तो आवाज आला. समोर येऊन बोल, रोहन रागाने म्हणाला. वेळ आल्यावर समोर येईन, पण सध्या एवढंच लक्षात ठेव, अनन्या ज्या शहरात शिकत होती तिथून ती शिक्षण पूर्ण करून परत आलेली नाही. तिला तिथून पळून यावं लागलं. तिच्या भूतकाळातील एका सावली अजूनही तिच्या मागे आहे आणि ती सावली म्हणजेच मी. एवढं बोलून ती व्यक्ती इमारतीच्या मागील दरवाजातून पळून गेली. रोहनने तिथे जाऊन पाहिलं, पण तोपर्यंत ती व्यक्ती गायब झाली होती. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. अनन्या पळून आली होती. तिच्या मागे कोणती सावली होती? रोहन घरी परतला. त्याचे मन प्रचंड अस्वस्थ होते. अनन्या त्याच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करत होती हे त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं होतं. मग हे रहस्य काय होतं? तिचे वडील एवढे शांत का होते? त्याने ठरवले की थेट अनन्यालाच बोलेल. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तो आपल्या पत्नीवर संशय घेणार नव्हता, पण त्याला सत्य जाणून घेणं गरजेचं होतं. रात्री जेवण झाल्यावर रोहनने अनन्याला खोलीत बोलावले आणि दरवाजा आतून बंद केला. अनन्या, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्टी बोलायची आहे, रोहन अतिशय गंभीर आवाजात म्हणाला. अनन्याने त्याच्याकडे पाहिले. रोहनचा गंभीर चेहरा पाहून ती थोडी अस्वस्थ झाली. काय झालं रोहन? तू इतका गंभीर का आहेस? रोहनने खिशातून त्या 2 चिठ्ठ्या काढल्या आणि अनन्याच्या हातात दिल्या. चिठ्ठ्या वाचताच अनन्याचा चेहरा पांढरा पडला. तिचे हात थरथरू लागले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलू शकली नाही. अनन्या, मला सांग, हे सगळं काय आहे? 5 वर्षापूर्वी दुकानात काय घडलं होतं आणि तू शहरातून अचानक का परत आलीस? ती काळ्या जॅकेटवाली व्यक्ती कोण आहे? रोहनने अत्यंत आग्रहाने विचारलं. अनन्या जमिनीवर बसली आणि ढसाढसा रडू लागली. रोहन तिच्या शेजारी बसला आणि तिचे हात धरले. अनन्या, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण जर आपण एकत्र आहोत तर मला सत्य माहीत असणं गरजेचं आहे. मला नक्की काय घडलंय? अनन्याने आपली अश्रू पुसल्याने दीर्घ श्वास घेतला. रोहन, मी तुझ्याशी काही लपवू इच्छित नव्हते, पण बाबांनी मला तुझ्याशी याबद्दल न बोलण्याची शपथ दिली होती. अन्यथा रुद्रकंठाने ती सांगू लागली. 5 वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये विक्रम नावाचा एक मुलगा होता. तो एका श्रीमंत आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होता. त्याला माझ्याशी लग्न करायचे होते, पण तो खूप हिंसक आणि विकृत स्वभावाचा होता. मी त्याला अनेकदा नकार दिला, पण त्याने माझं जगणं हराम केलं. तो माझी हेरगिरी करायचा. जेव्हा मी बाबांना हे सांगितलं तेव्हा बाबा शहरात आले आणि त्यांनी विक्रमला समजावण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने बाबांचा अपमान केला आणि त्यांना धमकी दिली. त्यानंतर एके रात्री विक्रम त्याच्या काही मित्रांना घेऊन आमच्या दुकानात आला. बाबा दुकानात एकटेच होते. त्याने बाबांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि दुकानात तोडफोड केली. बाबांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमच्या वडिलांच्या राजकीय वजनामुळे पोलिसांनी काही केले नाही. उलट बाबांनाच त्रास दिला. शेवटी बाबांनी विक्रमच्या कुटुंबाला पैसे देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते 5 वर्षापूर्वी दरमहा पैसे काढत होते. ती खंडणी होती. रोहन, आणि मग तू शहरातून का परत आलीस? रोहनने विचारले. कारण 6 महिन्यापूर्वी विक्रम एका गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगात गेला होता. आम्हाला वाटले की आता सर्व संपले आहे, म्हणून मी शहरातून शिक्षण अर्धवट सोडून गावी आले. पण काही दिवसापूर्वीच मला कळले की तू जमिनीवर बाहेर आला आहे आणि तो माझा शोध घेत आहे. कालच मला त्याचा फोन आला होता. तो म्हणाला की तो बाबांना आणि तुला संपून टाकेन जर मी त्याच्याकडे परत गेले नाही तर. अनन्या ढसाढसा रडू लागली. रोहन, मी खूप घाबरले होते. मला वाटलं की जर मी तुला हे सांगितलं तर तू मला सोडून जाशील किंवा बाबांना काहीतरी होईल. रोहनने अनन्याला घट्ट मिठीत घेतले. त्याच्या मनातील सर्व संशय, सर्व अस्वस्थता दूर झाली होती. त्याला अनन्याबद्दल कोणताही राग नव्हता. उलट तिच्याबद्दल आणि मालकांबद्दल अथांग सहानुभूती आणि प्रेम निर्माण झालं होतं. वेडी आहेस तू अनन्या, रोहन तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. तुला वाटतं का मी तुला सोडून जाईल? तू माझी पत्नी आहेस. तुझ्यावर किंवा कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना आधी मला करावा लागेल.
पण रोहन, तो विक्रम खूप धोकादायक आहे, अनन्या भीतीपोटी म्हणाली. असू दे. तो कितीही शक्तिशाली असला, तो सत्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या समोर जिंकू शकत नाही. आता आपण लपून राहणार नाही. रोहनच्या आवाजात एक नवीन आत्मविश्वास होता. दुसऱ्या दिवशी रोहनने सर्व गोष्ट आपल्या सासरच्या म्हणजे मालकांना सांगून धीर दिला. मालकांच्या डोळ्यातून पाणी आलं. रोहन, मी तुझ्यावर खूप मोठं ओझं टाकलं आहे. ते म्हणाले. नाही बाबा, हे ओझं नाही, हे माझं कुटुंब आहे, रोहन म्हणाला. रोहनने ठरवले की आता पोलिसात जाण्याऐवजी आधी विक्रमला उघडे पाडेल. त्याने पोलिसांमधील एका प्रामाणिक अधिकाऱ्याशी गुपचूप संपर्क साधला, जे मालकांचे जुने परिचित होते. त्याच रात्री विक्रम दुकानात आला. तो ते स्वतःच काळ्या जॅकेटमध्ये होता. दुकानात फक्त रोहन एकटाच होता. तूच रोहन ना? विक्रमने खिशातून चाकू काढत विचारले. कांचन, अनन्या माझी आहे. तू मध्यभागी येऊन मोठी चूक केलीस. रोहन अजिबात घाबरला नाही. तो शांतपणे उभा राहिला. विक्रम, तुला काय वाटतं? पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तू कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो? हो, मी काहीही करू शकतो, विक्रम गर्वाने म्हणाला. मी तिच्या साध्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं आणि तुलाही संपवून टाकेन. विक्रमने रोहनवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने वेळीच त्याचा हात धरला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. रोहन जरी एक साधा मुलगा होता, तरी त्या शेतात आणि दुकानात केलेल्या मेहनतीने त्याच्या अंगात ताकद होती. त्याने विक्रमला खाली पाडले आणि त्याचा चाकू दूर फेकून दिला. त्यावेळेस दुकानाचा दरवाजा उघडला आणि पोलीस अधिकारी आत आले. रोहनने दुकानात आधीच गुपचूप व्हॉईस रेकॉर्डर चालू ठेवला होता, ज्यामध्ये विक्रमने स्वतः केलेले सर्व गुन्हे आणि धमक्या रेकॉर्ड झाल्या होत्या. विक्रम, तुझा खेळ संपला आहे, पोलीस अधिकारी म्हणाले. पोलिसांनी विक्रमच्या हातात बेड्या ठोकल्या आणि त्याला घेऊन गेले. त्या घटनेनंतर गावातील आणि शहरातील ते भीतीचे सावट पूर्णपणे निघून गेले. विक्रम आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा मिळाली. काही दिवसानंतर दुकानात पुन्हा एकदा शांतता आणि आनंद पसरला. संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जात होता. अनन्या दुकानात आली होती. तिने रोहनसाठी चहा आणला होता. काय विचार करताय रोहनराव? अनन्याने चहाचा कप रोहनच्या हातात देत विचारलं. रोहनने चहाचा एक घोट घेतला आणि अनन्याचा हात हातात घेतला. काही नाही अनन्या, मी विचार करत होतो की आयुष्यात कितीही मोठी संकटे आली, जरी एकमेकावर विश्वास आणि प्रामाणिक प्रेम असेल, तर प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुंदर सकाळ नक्कीच येते, रोहन प्रेमाने म्हणाला. अनन्याने रोहनच्या खांद्यावर डोके ठेवले. बाहेर मंद वाऱ्याची झुळूक येत होती आणि त्या जुन्या किराणा दुकानात आता भीतीची नाही, तर प्रेमाचा आणि विश्वासाचा आणि कधीही न संपणाऱ्या आनंदाचा सुवास पसरला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.